दोघांचा काहीतरी स्टंट चालतं ना, हे बघू शकता. हा हा, झुंगळा स्टंट झालेला इथं, याला झुंगळा स्टंट म्हणते. हा, हे बघू शकता झुंगळा स्टंट. हॅलो गाईस, वेलकम बॅक टू कृष्णा पॉवर ब्लॉग्स. तर मित्रांनो, आज आम्ही परत चाललेलो आहे दुपारचे गाई बी आमच्या बांधून गंगेवरती आंघोळीसाठी. बघू शकता दाद्या भाई आहे, मी आहे, आमचा एक छोटा संकेत आहे. बघू शकता संकेत गांगोड आहे. हे बघू शकता गाय बांधतानी. आता ती गाय त्याचं ऐकत नाही, थोडी बगडी केली त्या गायनी. पण ती गाय बांधून आम्ही मस्तपैकी जाणार आहे गोदावरी नदीवरती. तर चला जाऊया मस्तपैकी, बघूया आपल्या आंघोळी कशा होत्या कशा काही नाही. त्यावेळेवर तुम्हाला आमचा गाईंचा अड्डा पण दाखवतो. आणि बघू शकतो तुम्ही आमच्या गाईंचा अड्डा दुपारच्या सावलीला बांधेल त्या. तर चला आता जाऊया गोदावरी नदीवरती आणि बघूया आपल्या आंघोळी कशा काय होत्या गाईंनी. चला लेट्स गो. हे बघू शकता सगळ्यांच्या गाई बांधून झालेल्या आहे, पण दाद्याची थोडी बगडी केलेली आहे, तिची गाय काय त्याच्या हातात येत नाही. आणि इकडे बघू शकता त्याचं मोठं गोर दूध पितानी बघू शकता. शेवटी आता तिकडे तिने कटवून तिकडे बांधलेली आहे. फायनली मित्रांनो, आता आम्ही गाय बी बांधलेल्या आहे मस्तपैकी आणि आता चाललेलो आहे गंगावरती आंघोळीसाठी. कारण की मोक्कार ऊन झालेलं आहे, मोक्कार शर्ट वल्ल झालेलं आहे, मधून बनेल डायरेक्ट वल्ल झालंय घामाने. त्याच्यामुळं चाललेलो आहे आम्ही गंगावरती आंघोळीसाठी. बघू शकता दाद्या बाई इकडे. आता मोक्कार अंडर पॅन्ट ओल्ली झाली, आता आंघोळ करायची आहे. हे बघू शकता दाद्या बाईची अंडर पॅन्ट ओल्ली झालेली आहे घामाने. त्याच्यामुळे आम्ही चाललेलो आहे गंगावरती आंघोळीसाठी. आणि आता गोटा केलाय माझा. त्याच्या गाई त्याचं ऐकती नाही, सारख्या पळत राहता इकडं तिकडं, त्याचा लई बगडी करीत त्या जागेवरती. त्याच्यामुळे आम्ही चाललेलो आहे गंगावरती आंघोळीसाठी, गार गार होण्यासाठी. बघू शकता हे बघू शकता आमचा एक शूटर पुढे चाललेला आहे मस्त पैकी. त्याच्या वाटी वांग दाद्या बाईन मी बघू शकता. तर चला आता इकडून थोडीच राहिली नदी, जाऊया डायरेक्ट गोदावरी नदीवरती, मोक्कार आंघोळी करूया. तर मित्रांनो हे बघू शकता आम्ही जस्ट आता गोदावरी नदीवरती पोहोचलेलो आहे. आणि पाणी तुम्ही बघू शकता की तळगार पाणी, शांत पाणी आहे. फाटकं टाकलं असल्यामुळे आमची गँग लगेच भिडलेले कपडे काढण्यासाठी. हे बघू शकता दाद्या व्हायला लय गरम झालेलं आहे, त्याच्यामुळे एक नंबर तिने सुरुवात केलेली कपडे काढण्यासाठी. हे बघू शकता दाद्या पहिल्यांदा आता मग डायरेक्ट पाण्यात उडी फेकणार आहे का, डायरेक्ट पहिल्यांदा आता झुंगली सूर खाऊन दाखवणार आहे तो. आणि त्याची बॉडी तुम्ही बघू शकता, मोक्कार कुस्त्या मारलेल्या आहे त्यांनी, 5-5 हजाराच्या कुस्त्या मारलेल्या आहे बघू शकता. दाद्याबाई त्याच्यावर थोडा खेळतात आणि दाद्याबाई लिहून द्याय ना त्याची पॅन्डिंग आहे ना म्हणून gmail.com. दाद्याबाई आज लय पोहणार आहे मग. हे बघू शकता. आणि त्याचबरोबर येऊन मोक्कार गुळ्या खाऊन दाखवणार आहे तो आपल्याला आता खतरनाक मध्ये. थांबा आता दाद्याबाई आणि ते दोघं जण संगत जाणार आहे. हे बघू शकता. त्याचबरोबर आता दाद्याबाई आपल्याला 1-2 डॅन्स करून दाखवणार आहे. हे बघू शकता. हा झुंगळा डान्स, झुंगळा डान्स चालू आहे बघू शकता. तुम्हाला जर शिकायचं असेल तुम्ही दाद्या क्लास लावू शकताय. खरे ना आमचा दाद्या भाई आणि पुण्यामध्ये एक्सपोर्ट मोक्कार पोहत होतो, पुण्यामध्ये फुल एक्सपोर्ट येतो मोक्कारला. हे बघू शकता त्यांचा झेमेला. आता दाद्याबाईची वाट पाहत नाही घ्या. हे बघू शकता दाद्याबाई आता फायनली रेडी झालेला आहे पाण्यामध्ये जाण्यासाठी. दाद्याबाई पहिल्यांदा कोणती उडी खाणार आहे? झुंगळी उडी. हा चला झुंगळी उडी खाल्लेली आहे त्यांनी, आता खाणार आहे तो दाद्याबाई. दर्शन घेत नाही. हे बघू शकता हो झुंगळी उडी झालेली आहे. झुंगळी. हा आता दाद्याबाईची फायनली झुंगळी उडी. हा झुंगळी उडी म्हणतात याला. हे बघू शकता झुंगळी उडी, बद्धक उडी, इकडं दाद्याबाईचा झेमेल. चला अजून एक उडी त्याची कोणती काय माहिती बघावं लागेल आता. अजून कोणती उडी दाद्या? चला आता गुंबळी उडी, मग झुंगळी झाली आता गुंबळी उडी आहे. हे बघू शकता. हा खाल्लेली आहे पोट आपटी उडी घालेली आहे त्यांनी. हे बघू शकता. तिकडं त्या दाद्याबाईचं जेवेल दाद्याबाई चाललेले वाटतं सांगलीला, कारण की त्या साईडनं हे बघू शकता 2-3 गँग कपडे धुण्यासाठी आलेले आहे. त्याच्यामुळे दाद्याबाई चाललेलं आहे तिकडं पट्टे मारायला. त्याच्या पाठीमागं संकेत भाई. हे बघू शकता एका मागे एक जातानी. तर चला आता ती गँग चाललेली आहे मोक्कारमध्ये, त्यांच्याबरोबर आता मला बी सुटावं लागेल कारण की मोक्कार ऊन झालेलं आहे. हे बघू शकता. तर फायनली मित्रांनो आता आपणही मस्तपैकी कपडे काढलेले आणि चाललंय मस्त गार होण्यासाठी गँग संघ. हे बघू शकता गँग आता निम्म्या धारीत गेलेले.
त्यांचा झेमेला यागळाचे. चला त्यांच्याकडे जाऊया, थोडं त्यांच्यासोबत पोहूया, बघूया त्यानंतर अजून झेमेला कसं काय होतं कसं काय नाही. चला त्यांच्या एकदा जवळ जाऊ, त्यानंतर बघूया त्यांचे झोल झेमेले कसे राहतात काय. चला तर हे बघू शकता त्यांच्या जवळ आलेलो आहे आपण आणि त्यांची आराधही चालू आहे मस्तपैकी गार पाण्यामध्ये. बघू शकता त्यांचा झेमेलाच लय यागळा आहे. चला आता ते आपल्या जवळ येतील, 2-4 स्टंट करून दाखवतील ती बुड्या दादे माझी येते घांगुळीला दोघांचा काहीतरी स्टंट चालतं नाही. हे बघू शकता हा झुंगळा स्टंट झालेला इथं, याला झुंगळा स्टंट म्हणते. हे बघू शकता गँगचा झेमेला.com. आता परत आता झुंगळा 2 स्टंट आहे यांचावाला. हा हे बघू शकता झुंगळा स्टंट RKO दिलेला आहे त्याला. हे बघू शकता झेमेला दोघांची आराधरी बी चाललेली मस्त पैकी. हा दादेबाई आमचा दमी भरलेला आहे. दादेबाई दमी भरलाय का? हे बघू शकता फुल धापा टाकीत आहे. इकडं दादेबाई त्याला थोडा वैताग देत नाही. हे बघू शकता इकडं डोकं खाली तगडेवर झालेली गँगचा झेमेला. हे बघू शकता तगडेवर डोकं खाली, इकडं दादेबाईचा झेमेला. दादेबाई चला आता आपल्याला एकदा पोहून दाखवणार, तिने बी तसा स्टंट केलेला आहे. दादेबाई चल एकदा थोडं पोहून दाखव गँगला. चल आमचा दादा पहिले कमराला डरम लावून पोहायचा आणि आता हळूहळू पूर्णपणे ट्रेन होऊन गेलेला आहे तो. बघू शकता उलटन सुलटन जसं लागलं तसं पोहतो तो. बघू शकता आमचं इकडं दाद्याबाई बी शिकलेला आहे मोकार पूर्णपणे. हे बघू शकता तिथं खोल पाणी मोकार, आपण जेवढं उभं आहे तिथं थोडंसं उत्तळ आहे. हा हे बघा इकडं बा हे बघू शकता खोल पाणी मोकार. तर चला मित्रांनो आता मी मोकार तापलेलो होतो, त्यांचा व्हिडिओ चालू होता कवाचा. दाजीने मोकार गार पाणी फायनली वल्ला झालाय तो. मोकार माझी येते आता आमचा दाद्या होईल. चला हे बघू शकता खांद्यावरती घेतलेलं आहे. बघू शकता तुमची आमची उडी. बघू शकता किती वर गेलता तो आता. चला परत एकदा वन्स मोर खोल पाणी खोल. चला आता एकदा बघू शकता तुम्ही तिथं थोडंसं खोल पाणी आहे. 1 2 3 बघू शकता बहुत वर गेलता तो आता. मोकर वर गेला तर गार पाणी मोकर माझी येते आंघोळीसाठी. चला आता दादाला परत एक डाव द्यायचा आहे. RKO द्यायचा आहे त्याला. बघू शकता किती बेकार डाव दिला त्यानं. जमलेला आहे मस्त पैकी. हे बघू शकता पाणी उडलं यायचा गला. मोकर आंघोळी करून घेऊया, त्यानंतर मग बघू अजून पुढे काय होतं काय नाही. चला हो चला आता दादा परत अजून एक स्टंट द्यायचा आता एकदा शेवटचा. त्यानंतर तांगड्या उड्या अशा मारत राहतो कधी तो. मोकर झुंगल्या उड्या खात राहतो. चला आता हात उलटी त्याला दादाला उलटी उडी शिकवायची आहे आम्हाला. थोडंसं खोल पाण्यात द्यावं लागेल त्यासाठी. काय उलटी दादाला तर डायरेक्ट आम्हाला उलटी उडी शिकवायची. हे बघू शकता 1 2 3. बघू आता किती भारी उलटी उडी मारली जाणार. उलटी नाही पण सुमळी उडी झालेली. सुमळी उडी. फायनली मित्रांनो आमच्या आंघोळी बिंगोळी एकदम कडक झालेलं आहे मस्तपैकी दाद्याबाईच्या आमच्यावाले. हे बघू शकता. आणि आता गँगला फोन आलेला आहे वाढायला जाण्यासाठी, त्याच्यामुळे गँग बघू शकता किती धावपळ करीत चाललेली आहे पुढं. त्यांचं असं म्हणणं आहे का रिकामा रोज नको बुडायला असं त्यांचावाला. 300 रुपये का 250 रुपयाच रोज वाढायचा. चला दाद्याबाई विचारू कसं काय करावं लागतं. 250 रुपयामध्ये ताटं बिटं धुवून द्यावं लागतं काय पातील ते बी विचारून. दाद्याबाई काय काम आहे? फक्त वाढायचं. हा का भांडे कुंडे घासून द्यावं लागतं 250 मध्ये. नाही मग जाणारच नाही मी. हे बघू शकता त्यांना बघ वाढायचं काम आहे. पण मला असं वाटतं त्यांना 250 मध्ये भांडे कुंडे घासून द्यावं लागणार आहे. पर ते जाऊ दे आंघोळी कशा काय झाले. पण एकच नंबर चाला आधी वाढून. लग्न लागले तिकडं बामन जरा मंत्र बिंत्र बी चालू झालेले इकडं ऐकायला येते. हा 2 ठिकाणी झेमेला असल्यामुळं आवाज थोडा कन्फ्युजन होतोय. बरं दादे आता जेवायला काही काय मग चाल काही असू द्यायचं वाढून त्यांनी खायचा मोकरा. तर चला मित्रांनो आता आमच्या आंघोळी पण झालेल्या आहे आणि गँगला वाढायला जाण्यासाठी वेळ झालेला आहे, त्याच्यामुळे गँग चालली झटपटमध्ये. तर चला त्या अगोदर आजचा हा व्हिडिओ मस्तपैकी येतच थांबूया.
व्हिडिओ कसा वाटला कॉमेंटमध्ये नक्की सांगा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्कीच करा. भेटूया अशाच एका नव्या व्हिडिओमध्ये. चला लेट्स गो.